ते शिरूर. दोन्ही संघाचे 12वे प्लेयर या ठिकाणी पाठवून द्यायचे. शिरूर आणि पुणे महानगरपालिका दोन्ही संघाचे 12वे प्लेयर या ठिकाणी पाठवून द्या. बॉलरचं नाव पुणे महानगरपालिका. स्ट्राइकला खेळतोय तो प्रकाश आणि नॉन स्ट्राइकला खेळतोय तो जालिंदर. फलंदाजाचं नाव पुणे महानगरपालिकेचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. गोलंदाजाचं नाव किरण. गोलंदाजी करतोय तो किरण. पहिलं षटक संघाचा आणि स्वतःसाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो किरण. अतिशय सुंदर कट केलेला बॉल चौकार. अतिशय सुंदर फटका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. प्रकाशचा सुंदर असा फटका. पुढचा चेंडू घेऊन येतो तो किरण. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि एक धाव. फलंदाजीला येतो तो जालिंदर. किरण टू जालिंदर. मैदानात सुरू असलेला सामना पुणे महानगरपालिका विरुद्ध शिरूर. पंचवीस मिनिटांमध्ये इनिंग उरकायची आपल्याला. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. फलंदाजी करतोय तो जालिंदर. सुंदर असा फटका. त्याचप्रमाणे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतात. 2 धावा. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा किरण टू जालिंदर. सुंदर असा बॉल. थोडीशी मिस फिल्डिंग. एक धाव. पुढचा चेंडू घेऊन येतो तो किरण. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. षटक पूर्ण. एक षटकात नंतर 9 धावा. एका षटकानंतर शिरूर संघाचा स्कोर झाला तो 9. बिनबाद 9. पुढच्या गोलंदाजाचं नाव शक्तिशाली संघामध्ये धावा. गोलंदाजाचं नाव सांगा. आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली.
पुढचं षटक घेऊन येत आहेत मेमाने सर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. सामना करताय तो प्रकाश मेमाने सर. गोलंदाजाचं नाव मेमाने सर. सामना करतोय प्रकाश. सुंदर असा चेंडू आणि चोरटी धाव या ठिकाणी घेण्यात यशस्वी झालेले फलंदाज. सुंदर असा बॉल. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी येतोय तो जालिंदर. अनुभवी असे गोलंदाज दिसत आहेत मेमाने सर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आपल्याला सामना वेळेत पूर्ण करायचा आहे. सामना करतोय जालिंदर. बीट झालेले बॅट्समन. सुंदर असा पळवण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालेले बॅट्समन. सुंदर अशी गोलंदाजी. अंपायरचं डिस्कशन होईल. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. आणि हा नो बॉल. नियमाप्रमाणे एका साईडला 5 क्षेत्ररक्षक हवेत. लेग साईडला 6 क्षेत्ररक्षक झाल्यामुळे नो बॉल. पुढचा चेंडू आणि सुंदर फटका आणि हा षटकार. उत्तुंग असा षटकार या ठिकाणी जालिंदरच्या फलंदाजीत. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. स्कोर झालाय 17. दुसरी ओव्हर चालू असताना शिरूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17 आणि दुसरे षटक ते घेऊन येत आहेत पुणे महानगर मनपा यांच्याकडून मेमाने सरांचे वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठीचं दुसरं षटक. ऑन साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरीही धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. दुसरं षटक चालू आहे आणि मैदानामध्ये जो सामना सुरू आहे मनपा वर्सेस शिरूर. मेमाने सर दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. पंचाच्या उजव्या साईडने मारा करतात ते मेमाने सर आणि स्ट्राईक वरती आहेत लेफ्ट हँड बॅट्समन आणि बॅटची एज घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय 4 धावा. पाहुणी मोका दुसरं षटक समाप्तीनंतर शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत आणि स्कोर झालेला आहे 23. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ते 23. पुण्याचा आणि शिरूरचा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि शिरूरची बॅटिंग बघता नक्कीच शिरूर संघाकडे तगडे फलंदाज आहेत. दुसरं षटक चालू असताना धावफलकावरती धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 23.
मेमने यांचा पुढचा चेंडू आणि या बारेस फलंदाजाला चकवा देण्यास यशस्वी झालेले आहेत गोलंदाज मेमने सर. नक्कीच हा सामना बघण्यासारखा. दोन्ही संघ तुल्यबळ. पुणे संघ आणि शिरूर संघ. मेमने सरांचा पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात ते. आणि पंचांचा निर्णय 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असा फटका. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27. शिरो संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 27. 5 ओव्हरचा खेळ असेल आणि 3 ओव्हर बाकी आहेत. 2 ओव्हर झालेले आहेत. शिरो संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 27. बघूया आता तिसरं षटक पुणे या संघाकडून कोण घेऊन येत आहे. लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27. आणि पुणे संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रकाश सर. बघूया आता प्रकाश सर आपल्या संघासाठी किती धावा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. किरण सर तिसरं षटक घेऊन ते म्हणजे किरण सर. प्रकाश फलंदाजी करत आहेत प्रकाश सर आणि किरणचा उत्कृष्ट असा चेंडू. त्रिफळाचीत फलंदाज झालेले आहेत. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. नेक्स्ट बॅटमॅन मैदानामध्ये येत आहेत सचिन खेडकर सर. बघूया आपल्या संघासाठी आता किती धावा जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन खेडकर सर स्ट्राईक वरती आहेत. किरण सर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांनी तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. किरण सर यांचा पुढचा चेंडू सचिन सर यांच्यासाठी आणि उत्कृष्ट असा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव. किरण सर यांचा पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय का आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 शिरो संघाची
पुढचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका ग्राउंड शॉट पकड तर झालेली आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. किरण सरांनी खरोखरच फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. फलंदाजांचा फॉर्म बघता शिरो संघाची धावसंख्या 2 षटकानंतर बरीचशी मोठी झालेली होती. पण किरण सरांनी जेव्हा आपल्या संघाचं तिसरं षटक हातामध्ये घेतलं आणि त्यांनी नक्कीच आपल्या संघाला कमी धावा देऊन समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुणे संघाचे गोलंदाज तर ओव्हरमध्ये हॅलो ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग विकेट इन द विकेट. फलंदाज तितके चतुर आहेत. जर चौकार आणि षटकार जर बसत नसतील आपल्या बॅट मधून तर एकेरी दुरेरी धाव घेण्यामध्ये फलंदाज नक्कीच आपला प्रयत्न पणाला लावत आहेत आणि आपल्या संघासाठी मोठी धाव संख्या उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. किरण सर पंचाच्या उजव्या साईडने मारा करत आहेत आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका पंचांचा इशारा 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. 36 धावा झालेल्या आहेत. 36. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे शिरो संघाची ती म्हणजे 36. प्रत्येक ओव्हरला 12च्या रनरेटने स्कोर केलेला आहे. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा सामना वेळेत सुरू करायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन दिलेलं आहे संयोजकांनी. यांकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. पुण्याचा संघ लवकर गोलंदाज पाठवून द्यायचा आहे. वेळ घ्यायचा नाही. प्रत्येक ओव्हर नंतर मिटिंग घेऊ नका. टाइमचं बंधन आहे आपल्याला. गोलंदाजाचं नाव विजय सर. पुणे संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी येत आहेत ते म्हणजे विजय सर. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे सचिन सर. विजय मारा करत आहेत पंतांच्या डाव्या साईडने आणि ऑन साईडच्या दिशेने मारलेला उंच फटका. बघूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 38. विजय सर यांचा पुढचा चेंडू सचिन सर साठी. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतात ते म्हणजे विजय सर. स्ट्राईक वरती आहेत ते सचिन सर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या रिव्हर्स स्वीप झालेला आहे. एक धाव तर नक्कीच मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 39. विजय सर यांचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या साईडने मारा करतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका. उंच फटका. बघूया झेल होतोय का. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. धाव संख्येमध्ये बदल.
धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 41. चौथं षटक चालू असताना शिरूर संघाची धावसंख्या 41 झालेली आहे. जर पुणे संघाला जर शिरूर संघाची धावसंख्या कमी करायची असेल तर नक्कीच गोलंदाजी चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे. पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, हा उंच फटका बघूया झेल होते का, झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण झालेला आहे आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 43. जरी चौकार आणि षटकार जर बॅटमधून निघत नसले तरी आम्ही 1 आणि 2 धावा जमवून नक्कीच आमच्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारी करू शकतो. असाच एक फटका समोरच्या दिशेने मारलेला बघूया झेल होतोय का, आणि फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. चौथं षटक चालू आहे. चला पुढचा फलंदाज मैदानामध्ये जायचा आहे. बॅट्समन नेम दत्ता चौरे सर. स्ट्राईक वरती आहेत आता चौरे सर. माजी सरचिटणीस पुणे जिल्हा सन्मान्य चंद्रकांत भोंग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं, त्याचप्रमाणे इंदापूर पतसंस्थे संचालक सन्मान्य श्री प्रशांतजी गुले सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सन्मान्य इंदापूर शिक्षक सोसायटी संचालक सन्मान्य सोहाजी मोरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सन्मान्य श्री गोरके सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सन्मान्य श्री गोळवे सर यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सन्मान्य श्री शिवाजी सैन्य सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी सुरू असलेला सामना पुणे वर्सेस शिरूर 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 44. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संयोजक कमिटीकडून करण्यात येत आहे. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. बॉलर नेम ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण झालेला आहे. बॉलर नेम सांगा. बॉलर नेम चावळे सर. बॉलरवरती आहेत ते म्हणजे चावळे सर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया शिरूरचे फलंदाज आपल्या संघासाठी या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारतात ते. आणि ऑन साईडच्या दिशेने मारलेला उंच फटका बघूया झेल होतोय का, आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण फलंदाजाने नकार दिलेला आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.
शेवटचा षटक हाणामारीचा षटक जावळे सरांचं हे 5वं षटक ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका 1 धाव पूर्ण आणि दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 49 धावा. जावळे सरांचं 5वं षटक संघाचं 5वं षटक आणि जावळे सरांचं पहिलं षटक. बघा जावळे सर समोरच्या संघाला किती कमी धावामध्ये रोखतात ते. आणि ऑन साइडच्या दिशेने मारलेला उंच फटका बघा झेल होतोय का आणि दोन्ही फलंदाजांच्या मध्ये हा झेल सुटलेला आहे. बघूया किती धावा मिळतात ते आणि फलंदाज धावबाद झालेला आहे. पंचांचा निर्णय 2 धावा. साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. धावबाद झालेला आहे फलंदाज. नेक्स्ट बॅट्समन नेम आबेर सर. फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते म्हणजे आबेर सर शिरूर संघाकडून. शेवटचं षटक बघूया आबेर सर आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते. त्यांचं सामना सुरू ठेवायचा आहे. जास्त मिटिंग नको आहेत. प्रत्येक बॉलला मिटिंग नको आहेत. जावळे सर दरम्यान सन्मान्य श्री संतोषजी हेगडे सर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सन्मान्य श्री प्रतापजी शिरसाट सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनापासून स्वागत. सन्मान्य श्री भारतजी ननोरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत. संयोजकाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. आपण तो मान सन्मान आपण स्वीकारा असे आपणास विनंती करतो. आणि या दरम्यान बॅट्समन नेम शिरोसंघ साकोरे सर स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे साकोरे सर. शेवटचं षटक आहे आणि पुढचा चेंडू साकोरे सरांसाठी. उंच मारलेला फटका बघूया झेल होतोय का आणि फलंदाज झेलबाद झालेला आहे. खरोखरच जावळे सरांची गोलंदाजी चांगली झालेली आहे. नक्कीच त्यांनी शेवटच्या षटकामध्ये शिरूर संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे आणि आपल्या संघासाठी संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. एका इनिंगच्या समाप्तीनंतर शिरूर संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 51 आणि पुणे संघाला विजयासाठी जे धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया पुण्याचा संघ
आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूरची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला नव्या जोमात भव्य जिल्हास्तरीय इप्टा चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा थाटला आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात इप्टा चषक 2025 आलेल्या तमाम संघांचे खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे शिक्षक बांधवांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत सर्व संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून 2 सामने बाकी आहेत. आपणास विनंती आहे की आपण वेळ न दवडता लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पुणे संघाने आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला शिरोचे संघ आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपणास विनंती आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर आपणास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आम्ही करतो. आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुणे संघाने लगेचच 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. नमस्ते. चला शिरोचा संघ आपणास विनंती आहे, शिरो संघ प्लीज आपणास विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शिरोचा संघ प्लीज घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुण्याचा संघ आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूरची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला नव्या जोमात भव्य जिल्हास्तरीय इप्टा चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा थाटला शिरो संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पुण्याचे फलंदाज आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. शिरो संघ प्लीज आपणास विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. अजून 3 सामने खेळणे बाकी आहेत. चला पुण्याचे 2 फलंदाज मैदानामध्ये. चला चला शिरो संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच सुरू करायच्या. पुण्याचे 2 फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या. आपणास विनंती आहे बरं का, टायमर लावलेला आहे. 25 मिनिटांमध्ये हे इनिंग समाप्ती करायचे आहे. आपणास जास्त वेळ मीटिंग करत बसायचं नाही. प्रत्येक ओव्हरती नंतर 25 मिनिटाचा एका ओव्हरीसाठी आपण वेळ दिलेला आहे संयोजकांनी. बॅट्समन किरण सर आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते. पुणे संघ 12 प्लेयर होते. शिरो संघ आणि पुणे संघ 12 प्लेयर ते उद्या कॉमेंट्री शेजारी. चला पंचा सामना सुरू करून घ्या. पुणे संघ फलंदाजी नाव सांगा. किरण सर आणि दुसरं कोण आहे? डोपे सर. किरण सर आणि डोपे सर स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे डोपे सर आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे किरण सर. गोलंदाज नेम
दत्ता चौरे सर, टोपे सर. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे टोपे सर आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे किरण सर आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे चौरे सर. गोलंदाज आणि फलंदाज हे भावभाव आहेत. बघूया दोन भावांमधली जुगलबंदी आणि पहिल्या चेंडूवरती ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. चला पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात आणि पंचांचा इशारा. 4 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. सलग 3 चौकारासाठी सन्मानित श्री सतीश बोनसर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे फलंदाजासाठी. आणि खरोखर आता उत्कृष्ट चेंडू चाकलेला आहे चौरे सरांनी. डॉट बॉल. पुढचा चेंडू टोपे सरांसाठी. ऑनसाईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. आता स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे चौरे सर आणि गोलंदाजी करतात ते म्हणजे चौरे सर. दोन्ही भावांमध्ये जुगलबंदी आपल्यासाठी बघण्यास मिळत आहे. वाढू झाले किरण सर नॉन स्ट्राईक वरती होते, आता स्ट्राईक वरती आलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूमध्ये आपल्या भावाला रिव्हर्सिपचा शॉट मारून पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा मारलेल्या किरण सर यांनी. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणी षटका. अतिशय उत्कृष्ट असा फटका. पहिला चेंडू किरण सरांनी रिव्हर्सिप मारलेला आहे आणि तोही यशस्वीरित्या चेंडू पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. काय सन्मान दिलेला आहे चेंडूला. असा रिस्पेक्ट सुद्धा मिळाला पाहिजे गोलंदाजाला आणि किरण सरांनी ते केलेला आहे. अतिशय सुंदर असा यॉर्क पद्धतीने टाकलेला गोलंदाजाने चेंडू आणि त्याला सन्मान दिलेला आहे किरण सरांनी. चला 1 ओव्हर झालेली आहे. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही स्कोअर झालेला आहे 16. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. चला शिरो संघ पुढचा गोलंदाज पाठवा. 5 धावांची पेनल्टी लागणार आहे. जर टाइमच्या पुढे जर वेळ गेला तर आपल्याला पेनल्टी बसणार आहे. 16 धावा झालेल्या आहेत 1 ओव्हर समाप्तीनंतर. बॉलर नेम मोहिते सर, जालिंदर मोहिते सर. बघूया मोहिते सर किती धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. पेनल्टी खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. चला आपले
मॅच सुरू ठेवायचा आहे. मॅच सुरू ठेवायचा आहे. हॅलो. खेळाडू हा खेळाडू वृत्तीचं दर्शन करत घडवून देत असतो आणि म्हणून सर्वांना विनंती, आपण खूप बलाढ्य संघ आहात. आपण अनेक सामने अनेक टुर्नामेंट खेळलेले आहात आणि आम्हा इंदापूरकरांनाही तुम्ही त्याच दर्जाचा खेळ दाखवत आहात. आपणास विनंती की आपण आम्हालाही त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळावा आणि आज संध्याकाळपर्यंत आणखी आपल्याला उर्वरित सामने खेळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. मोहिते सर यांची गोलंदाजी खरोखरच चांगली होत आहे. मोहिते सरांचा पुढचा चेंडू किरण सर यांच्यासाठी बघूया. किरण सर किती धावा जमवतात आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. पुढचा चेंडू मोहिते सरांचा टोपे सरांसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये सारखा बदल होत आहे. पुढचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. 4 धावा. पंचांचा निर्णय 4 धावा. फिल्डर आहे ते म्हणजे सचिन हरिहर. जर पुणे संघाला जर मॅच शिरो संघाला जर मॅच जिंकायची असेल तर नक्कीच त्यांना गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. पुणे संघाचे फलंदाज चांगले तगडे फलंदाज आहेत. अतिशय चांगले फटके मारण्यामध्ये मी ते माहिर आहेत. उगाच आम्ही पुण्याहून या इंदापूर या ठिकाणी खेळण्यासाठी आलेलो नाही याचं दर्शन फलंदाज नक्कीच आपल्याला त्यांच्या बॅटमधून दाखवत आहेत. मोहिते सरांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा मोहिते सरांचा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. खरोखर कमबॅक करण्यामध्ये मोहिते सर यशस्वी ठरलेले आहेत. मोहिते सरांचा पुढचा चेंडू टोपे सर यांच्यासाठी. पुन्हा एकदा सलग 3 डॉट बॉल आणि शक्ती संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. 21 धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 21 पुणे संघाची. बॉलर नेम सर. बॉलर नेम दुधाने सर. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे दुधाने सर आणि त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक. आणि स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे किरण सर. चला जास्त वेळ घेऊ नका. पंचांच्या डाव्यासाठी मारा करतात ते म्हणजे दुधाने सर आणि स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे किरण सर. पुन्हा एकदा व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न असफल. दुधाने सरांचा पहिला चेंडू निर्धाव.
शिरो संघाला जर कमबॅक करायचं असेल तर अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. आणि पुन्हा एकदा किरण सरांना डॉट बॉल, ते म्हणजे सलग 2 डॉट बॉल घेतलेले आहेत. किरण सरांनी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्याकडे तगडे फलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. बघा तिसरा चेंडू दुधाणे सर यांचा आणि ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. दुधाणे सर यांचा पुढचा चेंडू किरण सर यांच्यासाठी. आणि ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. दुधाणे सर यांनी खरोखरच गोलंदाजी चांगली टाकलेली आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि किरण सर असे उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख आहे त्यांची आणि त्यांना सुद्धा त्यांनी शांत ठेवलेलं आहे. दुधाणे सर यांचा पुढचा चेंडू. वाह, काय गोलंदाज आहे. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी दुधाणे सर यांच्या मार्फत आपल्या संघासाठी खरोखरच त्यांनी धावा रोखलेला आहे. आणि गॅप मध्ये मारलेला फटका. बघा किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 27. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 27. दुधाणे सरांनी खरोखरच उत्कृष्ट असं गोलंदाजी केलेलं आहे. आणि टोपे सर बाहेर येत आहेत. आतमध्ये फलंदाज जात आहेत ते म्हणजे विक्रम सर, विक्रम जगदाळे सर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. शिवसंघ विनंती, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त मीटिंग करू नका. अजून आपल्या 3 सामने उरकायचे आहेत. टोपे सर रिटायर झालेले, त्यांच्या ठिकाणी आलेले जगदाळे सर. बॉलर नेम शिवसंघ प्लीज आपणास विनंती आहे, घ्या क्षेत्ररक्षण लावून लगेच. शिवसंघ प्लीज आपणास विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका. चला गोलंदाज नेम मोहिते सर. मोहिते सर पुढचं षटक घेऊन ते म्हणजे जालेंदर मोहिते सर आणि स्ट्राईक वरती ते म्हणजे जगदाळे सर. चला मोहिते सरांचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या साईडने मारा करतात ते म्हणजे मोहिते सर. सलग 3 षटकारासाठी
कास्टाफ शिक्षक संघ यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि मोहिते सरांचा उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे जगदाळे सर. पुढचा आहे चेंडू निर्धाव. खरोखरच मोहिते सरांची गोलंदाजी फलंदाजाला चकवा देऊन जात आहे. सलग 2 चेंडू निर्धाव. ऑनसाईडच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण. बघूया आता स्ट्राईक वरती गेलेला आहे ते म्हणजे किरण सर. मोहिते सर टू किरण सर. बघूया किरण सर किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. जर आपल्या संघाला जर विजयाच्या दृष्टीने घेऊन जायचं असेल तर किरण सराला चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. पंचांच्या उजव्या साईडने मारा करतात ते म्हणजे मोहिते सर. स्ट्राईक वरती आहेत ते किरण सर. सुंदर असा चेंडू मोहिते सर यांच्याकडे ऑफ साईडच्या बाजूने टाकलेला, किरण सरांना न समजलेला चेंडू निर्धाव. आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा. पंचांचा निर्णय 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणी षटका. चला पुढे सुरू ठेवायचा सामना. मी किती जरी डॉट बॉल घेतले तरी मी डॉट घेतलेला धावा वसूल करणार म्हणजे करणार असा किरण सर आपल्याला सांगत आहेत आपल्या फलंदाजामधून. यानंतर मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि जे सुटलेला आहे. सन्मान्य से जुनी पेन्शन संघटनेचे नेते सन्मान्य से संजयजी भोंग यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. संयोजकाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. स्कोर झालेला आहे 37. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. जर पुणे संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. जर पुणे संघाला जिंकायचं असेल तर त्यांना 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. जर ही सामना टाय झाला तरी ज्यांची बॅटिंग अगोदर असेल म्हणजेच शिरो संघाने बॅटिंग अगोदर केली होती त्यांना विजय घोषित करण्यात येईल. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता पुणे या संघासाठी. बॉलर नेम दत्ता चौरे सर. गोलंदाज आहेत ते म्हणजे दत्ता जासोद सर. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे किरण सर. आणि ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि मिस फिल्डिंग झालेली आहे. पहिल्याच चेंडूमध्ये 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. पुणे संघासाठी 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता.
आणि शिरो संघाला जर जिंकायचं असेल, शिरो संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांना 11 धावांच्या आतमध्ये रोखावे लागेल. आणि पुढचा चेंडू दत्ता सर यांचा, किरण सर यांच्यासाठी. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. 4 चेंडूमध्ये पुणे संघाला 11 धावांची आवश्यकता आहे आणि जर शिरो संघाला जिंकायचं असेल तर 11 धावांच्या आतमध्ये रोखावं लागेल. उरका लवकर, जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. बॅट्समन नेम अजित सर, बरोबर का? चार चेंडू 11 धावांची आवश्यकता. दत्ता सर मारा करत पंचांच्या डाव्या साईडने स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे अजित सर. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, बघूया किती धावा मिळतात. आणि पंचांचा निर्णय 4 धावा. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. तीन चेंडू 7 धावांची आवश्यकता पुणे संघासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. पुढचा चेंडू पंचांचा निर्णय वाईड बॉल आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. तीन बॉल 5 धावांची आवश्यकता. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता पुणे संघासाठी. आणि ऑनसाइडच्या दिशेने मारलेला फटका, बघा किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. दत्ता सरांची खरोखरच बॉलिंग चांगली पडलेली आहे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पुढचा बॅट्समन विजय सर. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता पुणे संघाला जिंकण्यासाठी. जर दत्ता सरांनी जर विकेट जर घेतली तर एका विकेटसाठी 100 रुपये बक्षीस आलेले दत्ता सर यांच्यासाठी. 2 चेंडू 4 धावा. आणि बघूया निर्धाव चेंडू होतोय का. आणि निर्धाव. दत्ता सरांसाठी 100 रुपये आलेले आहेत. सामना संपल्यानंतर आपण 100 रुपये घेऊन जायचं आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता पुणे संघासाठी. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता पुणे संघासाठी. जर पुणे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी बाउंड्री आवश्यक आहे. कारण 1 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. जर दत्ता सरांनी पुन्हा एकदा विकेट घेतली तर अजून
विकेटसाठी 100 रुपये आपणास बक्षीस आलेलं आहे. आणि डॉट बॉल झालेला आहे. शिरो संघाने हा सामना जिंकलेला आहे. सन्मान आहे श्री सुनीलजी वाघसर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री दीपकजी वाघसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. शाखा इंदापूर यांकडून विजयी